महायुतीच्या काळ्या कारनाम्याची प्रतिकात्मक दहीहंडी। धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांच्या नेतृत्वात जुनी महानगरपालिका येथे युती सरकार विरोधात महायुतीचे काळे कारनामे यावरून प्रतिकात्मक दहीहंडी साजरी करून आज निषेध व्यक्त केला। महाविकास आघाडीचे सरकार पाडून भाजप पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणातील व सामाजिक क्षेत्रातील संयमी मर्यादांना तिलांजली देऊन महायुतीचे घटनाबाह्य सरकार स्थापन केले। स्वार्थी आणि लाचार मानसिकतेतून महाराष्ट्राच्या जनतेवर लादलेले हे महायुतीचे सरकार आहे। राज्यातील उद्योगधंदे गुजरातला पळून नेले जात आहेत। महिला व मुलींवर लैंगिक अत्याचार होत आहेत। राज्यातील बेरोजगारी वाढत चालली आहे। राज्यभर दिवसेंदिवस गोळीबार, अत्याचार, असुरक्षिततेचे वातावरण तयार झाले आहे। शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून सरकार स्वतःचा उदो करण्यात मग्न आहे। तरुणांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे। आरक्षणाच्या नावाखाली समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम भाजप व युती सरकार करत आहे। धर्माच्या नावाखाली विष पसरण्याचं काम युती सरकार करीत आहे। राज्याचे अनेक प्रलंबित प्रश्न असताना सुद्धा महायुतीचे खासदार आमदार महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवण्यामध्ये मशगूल आहेत। दिल्लीच्या समोर महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवण्याचं काम हे युती सरकार करत आहे। राज्यातील देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे काळे कारनामे जनतेसमोर यावे म्हणून आज अनोख्या पद्धतीने काळे फुगे लावून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाने दहीहंडीचा कार्यक्रम घेतला। युती सरकारचे काळे कारनामे अशी काळी फुगे लावून सरकारविरुद्ध घोषणा देऊन त्यांच्या काळ्या कारनाम्याची दहीहंडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज फोडली व सरकारचा निषेध व्यक्त केला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले, जोसेफ मलबारी, शशी भदाने, नंदू यलमामे, राजू डोमाळे, यशवंत पाटील, राजेंद्र सोलंकी, किरण बागुल, डी.टी. पाटील, विश्वजित देसले, राजू चौधरी, तरुणा पाटील, भिका नेरकर, निखिल मोमया, जयश्री घेटे, राजेंद्र चौधरी, मनोहर निकम, प्रशांत बोरसे, डॉमॅनिक मलबारी, रामेश्वर साबळे, कुणाल वाघ, राजेंद्र सोनवणे, जीवन चव्हाण, युसुफ शेख, सलमान खान, आकाश बैसाणे, उजेर शेख, सोनू घारू, तस्वर बेग, संजय महाले, सजन बागुल, इकराम शेख असे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।